श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नाही रे नाही कुणाचे कुणी भाग 12 घेऊन आले आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की सदानंद आणि पार्वतीबाईंची मोठी मुलगी तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सासरी तिचा खूप छळ होतो. तिची सासू आणि तिचा दारुड्या नवरा तिचा खूप छळ करतो आणि तिला सतत उपाशी ठेवतात. त्यामुळे ती सतत उपासमारीने तिची तब्येत ढासळत गेली आणि एके दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला. मात्र तिने आपल्या आईवडिलांना सत्यापासून अवगत केले नाही. त्यामुळे दुर्गाशी लग्न करण्याचा त्यांचा मार्ग एकदम सुखकर झाला. त्या 2 मुलींच्या संगोपनाचा प्रश्न आहे. त्यांना सावत्र आईचा जाच नको हे कारण पुढे करून गौरीच्या छोट्या बहिणीवर त्यांनी जाळे फेकले आणि त्यात ते सफलसुद्धा झाले. गौरीच्या छोट्या मुलींना सावत्र आईचा जाच नको म्हणून सदानंद आणि पार्वतीबाई यांनी आपल्या धाकट्या मुलीचा विवाह गौरीच्या नवऱ्याशी करून देण्याचा निश्चय केला. गौरीची धाकटी बहीण दुर्गा केवळ आपल्या ताईच्या मुलींना आईचं प्रेम मिळावं ह्या हेतूने शंकरशी लग्नास तयार झाली आणि त्यांचे लग्नही थाटामाटात पार पडले. सुरुवातीचे नवीन नवल्याचे दिवस चांगले गेले. सासू ही सुरुवातीला चांगली वागायची, त्यामुळे संशय येण्याचा प्रश्नच नव्हता. नवरा देखील सुरुवातीला तिची फार काळजी घेत असे. त्यामुळे तिला वाटले की आपल्या ताईला आणि आता मला सासर चांगले मिळाले आहे. आपण खरेच भाग्यवान आहोत. पण पुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची त्या बिचारीला कल्पनासुद्धा नाही आहे. लवकरच तिला दिवस गेले. हे जेव्हा तिच्या सासूला कळले तेव्हा तिला फार अत्यानंद झाला. ह्यावेळी तरी आपल्याला नातू होईल या एका आशेवर तिची सासू तिची फार काळजी घेत होती. तिचे डोहाळे जेवणसुद्धा मोठ्या थाटामाटात पार पडले. शेजारच्या माणसांनी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला खरे वाटेना. आणि खरे वाटणार तरी कसं? तिची सासू तिच्याशी फार प्रेमाने वागायची. त्यामुळे तिला वाटे की लोकांना माझं सुख पाहवत नाही, म्हणून माझ्या सासूविरुद्ध माझे सारखे कान भरत असतात. पण मी उगाचच कुणाचे ऐकून सासूबाईंशी वाईट वागणार नाही. आपली सासू तर किती प्रेमळ आहे. लोकांना सवयच पडली आहे की उगाचच कुणाला ना कुणाला फक्त बदनाम करीत असतात. त्यांना फक्त तेवढेच काम आहे अशी ती स्वतःशीच पुटपुटली. 7वा महिना सुरू झाल्यानंतर दुर्गाचे वडील येतात आणि दुर्गाला माहेरी घेऊन जातात. तिच्यासोबत तिच्या आईच्या मुलीसुद्धा आजोळी येतात आणि शंकर तिला रोज फोन करून तिची चौकशी करत असतो. त्यामुळे दुर्गाला वाटते की आपल्या नवऱ्याला आपली खूप चिंता आहे. परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे हे तिच्या ध्यानी नव्हते. सासू पण वरच्यावर फोन करून तिची कुशलता विचारत असते. त्यामुळे साहजिकच तिच्या आईवडिलांना वाटणारच ना की आपली मुलगी सासरी खूप सुखात आहे. पण त्या बिचाऱ्यांना काय माहिती पडद्यामागचा त्यांचा असली चेहरा. त्यांच्या थोरल्या मुलीचे हत्यारे होते ते, पण त्यांना त्यातले काहीच माहीत नव्हते. कारण गौरीने त्यांना कधी विश्वासात घेऊन सांगितलेच नाही की आपला सासरी छळ होतोय. त्यामुळे त्यांनी त्याचा पूर्ण फायदा उचलला. दुर्गाला 9 महिने पूर्ण होताच त्याने एक सुंदरशा बालिकेला जन्म दिला. कन्या रत्न झाल्याची शुभ वार्ता तिच्या सासरच्या माणसांना देण्यात आली. मुलगी झाल्याचे समजताच मायलेकाच्या चेहऱ्यावरील उत्सुकता क्षणात नष्ट झाली आणि त्याची जागा तिरस्कार आणि संतापाने घेतली. परंतु दुर्गाचा नवरा स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही. तो रागातच आपल्या आईला बोलला, आई, तुझी ही सूनसुद्धा फेल झाली. हिनंसुद्धा एका मुलीला जन्म दिला. ते खरं रे, पण तिला आता बघायला इस्पितळात जायला हवंच ना. मी नाही येणार, मला तिचं तोंडसुद्धा पाहायचे नाही. अरे, असं कसं म्हणून चालेल बाबा? मुलगी झाली त्याबद्दलचा आनंद खोटा खोटा का होईना, पण आनंद झाल्याचं दाखवावं लागेल. मला नाटकं करायला जमणार नाही. त्यापेक्षा तू एकटीच जा. अरे, असं कसं म्हणतोयस? तू बाप आहेस ना तिचा. तिला बघायला जाणार नाहीस का? आई, तुला माहीत आहे ना मला मुली अजिबात आवडत नाहीत, पण तरी तू मला बघायला सांगतेस. अरे, आपल्या मनात काय आहे हे जगाला दाखवायचं नसतं. मग तुझी काय अपेक्षा आहे? अरे, नुसतं पाहून तर यायचं आहे तिला आणि आपल्याला फार आनंद झाल्याचा फक्त भासवायचं तर आहे. आणि मग एकदा ह्या घरात पाऊल तर पडू दे तिचं.
मग बघ तिला कसं सळो की पळो करून सोडते ते. भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची पाळी आणते बघ तिच्यावर. खरं सांगतेस, विश्वास नाही का वाटत? विश्वास आहे ग, पण ही गौरी नाही आहे मुकाट्याने सारं सहन करायला. ही दुर्गा आहे, दुर्गा. ठाऊक आहे ते मला. आणि तुला खरं सांगू, जोपर्यंत प्रतिस्पर्धी आपल्या तोलामोलाचा नसेल तोपर्यंत खेळ खेळायला मजा येत नाही. हे बाकी खरं. मग येतोयस ना? येतो बापडा, न येऊन कोणाला सांगणार. चल तर मग. आई आणि मुलगा दोघेही इस्पितळात जातात आणि दुर्गाची भेट घेतात आणि तिची आपुलकीने चौकशी करतात. जणू तिच्या माहेरच्या माणसांना दाखवून द्यायची असते की मी सुनांची किती काळजी घेते म्हणून. आणि खरंच त्यांचा प्रभाव तिच्या सासरच्या माणसांवर अवश्य पडला. भेटून गेल्यानंतर दुर्गाची आई पार्वतीबाई म्हणाली, तुझी सासू तुझी फार काळजी घेते ग. फार नशीबवान आहेस पोरी. असे म्हणताच दुर्गाची छाती पण गर्वाने फुगली. 4 दिवसानंतर दुर्गाला डिस्चार्ज मिळाला. तिच्या आईवडिलांनी तिला घरी आणले. त्यानंतर 12व्या दिवशी मुलीचा बारसाही करण्यात आला. मुलीचे नाव आईच्या नावावरून दुर्वा ठेवण्यात आले. बारशाच्या दिवशी सुशीलाबाई आणि शंकर दोघेही आले होते, परंतु शंकरच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून येत होती. हे पाहून दुर्गा समजली की आपल्या नवऱ्याचे काहीतरी बिनसलं आहे, परंतु एवढ्या लोकांसमोर ती त्याचे कारण विचारू शकली नाही. बारसा आटोपल्यावर ते दोघेही मायलेक आपल्या घरी परतले. त्यानंतर एकही दिवस ते दोघेही फिरकलेही नाहीत आणि त्या दोघींची विचारपूसही केली नाही. 1.25 महिना उलटून गेला तरी तिला कुणीही न्यायला आले नाही. तशी पार्वतीबाईच्या मनात पाल चुकचुकली. तिने लगेच दुर्गाला विचारले, काय ग, तुझी सासू तुला न्यायला आली नाही ती? दुर्गालाही तोच प्रश्न पडला की तिला मुलगी होण्यापूर्वी आपली सासूनी नवरा किती आपुलकीने आपली चौकशी करत होते आणि आता महिना झाला तरी काहीच दखल घेतली नाही त्यांनी. याचा अर्थ काय? हळूहळू तिच्या ध्यानात येऊ लागलं की आपल्याला मुलगी झाली म्हणून दोघे पण नाराज असतील. थोड्या दिवसांनी नाराजी जाईलच म्हणा. ते येत नाहीत तर आपणच जाऊया असा विचार करून ती सासरी जाण्याची तयारी करू लागली. तेव्हा तिची आई म्हणाली, अगं जावई बापूंना येऊ दे ना, ते येणार नाहीत, मीच जाते. पण का येणार नाहीत? ते फार नाराज आहेत माझ्यावर. का बरं? मी सुद्धा त्यांना मुलगीच दिली ना म्हणून. अगं पण ते कुणाच्या हातात आहे का? देवाने जे दिलं ते मुकाट्यानं माणसानं घ्यावं. हो, पण माझ्या सासूबाईंची इच्छा होती की यावेळेस तरी त्यांना नातू द्यावा. अगं पण नाही झाला तर त्यात तू काय करणार? हो, बरोबर आहे तुझं म्हणणं, परंतु मुलगा किंवा मुलगी स्त्रीच जन्माला घालते ना. त्याचवेळी दरवाजातून येणारी तिची चुलत बहीण उज्ज्वला म्हणाली, असं कोण म्हणतं? कोण म्हणतं म्हणजे? खरं हेच आहे ना? नाही, एकदम खोटं आहे हे. मग खरं काय आहे? मुलगा किंवा मुलगी जन्माला घालायचे काम पुरुषाचे आहे, स्त्रीचे नाही. कसं काय? मला सांग, जमिनीत बी कोण पेरतं? शेतकरी. त्या बीला अंकुर फुटून त्यात रोप कोण तयार करतं? अर्थात जमीन. एक्झॅक्टली. इथंही तीच अवस्था आहे. पुरुष असतो शेतकरी आणि स्त्री असते जमीन. जशी जमीन रूप आपल्या गर्भात वाढवण्याचे काम करते, अगदी तसेच स्त्रीसुद्धा आपल्या गर्भात पुरुषाकडून मिळालेले स्त्री अथवा पुरुष बी वाढविण्याचे काम करते. मग मला सांग, दोषी कोण, पुरुष का स्त्री? अर्थात पुरुष. परंतु आपली पुरुषप्रधान संस्कृती स्त्रीलाच दोषी ठरविण्याचे काम सातत्याने करत आली आहे. परंतु ही वृत्ती आता बदलायला पाहिजे. पण हे सर्व तुला ग कसं माहिती उजू? ताई, मी सायन्स स्टुडंट आहे. आम्हाला कॉलेजमध्ये हे सर्व शिकवले जाते. अगं पण हे मानणार कोण? कोण मानणार म्हणजे? आपण हे लोकांना पटवून द्यायला हवं. त्याशिवाय स्त्रीला दोष द्यायचं थांबणार नाहीत. कुणीही मानणार नाही हे माहिती आहे मला. सुरुवातीला कुणीही मानणार नाही, परंतु हळूहळू सर्व मानतील. पण मला नाही वाटत तसं. त्याला कारण काय माहीत आहे? आपल्याला अत्याचार सहन करण्याची सवय पडली आहे आणि खास करून स्त्रीला दोषी ठरविण्याचे काम स्त्रियाच करत असतात. मग ती नणद असेल किंवा सासू, पण असते ती स्त्रीच ना. हे बाकी खरं, दुर्गा म्हणाली. एखाद्या बाईला लग्न होऊन 2-3 वर्ष जरी झाली आणि तिला मूल झालं नाही
की लगेच शेजारच्या बाया तिला वांझोटी म्हणून मोकळ्या होतात. इतकेच नाही तर कोणत्याही समारंभात तिला सहभागी होऊ देत नाहीत. आता मूल झालं नाही हा काय तिचा दोष आहे? तिच्या नवऱ्यामध्ये दोष असू शकतो किंवा आणखीन पण काही कारण असू शकते, पण नाही, आपण मात्र त्या स्त्रीला बदनाम करून मोकळे होतो. ही वृत्ती अगोदर बदलायला हवी. पोरांनो, ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे, पार्वतीबाई बोलल्या. सोपी तर नाहीच आहे, परंतु शिकल्या सवरलेल्या मुलींनी अशा गोष्टींना विरोध करायला पाहिजे, उज्ज्वलला बोलली. मग नवरा असो वा सासू असो, चुकीच्या गोष्टीला विरोध व्हायलाच हवा. 6 महिना वाट पाहूनही कोणी न्यायला आले नाही, म्हणून शेवटी सदानंद यांनी स्वतःच तिला तिच्या मुलीसहित तिच्या सासरी नेऊन सोडली. तेव्हा सुशीलाबाई दिखावा करत म्हणाल्या, तुम्हीच घेऊन आलात ते बरं झालं, नाहीतर मीच येणार होते सुनबाईला न्यायला. म्हटलं ज्यांचे माणूस आहे त्यांच्याकडे वेळीच नेऊन सोडलेलं बरं, म्हणून मीच घेऊन आलो. बरं झालं तुम्हीच आलात ते. आता आल्या तसं 4-6 दिवस लेकीच्या घरी राहा. नाही, मला राहून नाही चालणार, आजच गेलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं, कामाच्या माणसाकडे वेळ कुठं असतो राहायला, नाही का? हो, बरोबर म्हणालात. असे म्हणून इकडे तिकडे नजर फिरून पाहिलं, पण दुर्गाचा नवरा कुठं दिसला नाही. म्हणून सहज चौकशी करत म्हटले, जावई बापू कुठं दिसत नाहीत? शंकर कामाला गेलाय. बरं, मग मी जाऊ? राहा म्हटलं तर राहायला तयार नाही, मग काय, या असंच म्हणावं लागेल ना. सदानंदने हसून होकारार्थी मांडू लावली आणि तिथून निघाले. त्यांची पाठ होते न होते तीच सुशीलाबाई आपल्या सुनेवर खेकसली. म्हणाली, अगं बसली काय, घरची कामं कोण तुझा बाप करील? सासूबाईचे हे उग्र रूप आज प्रथमच दुर्गा पाहत होते. आज आपल्याशी सासूबाई असं का बोलत आहे असा तिला प्रश्न पडला, पण काही विचारण्याची हिंमत मात्र झाली नाही. मुकाट्याने उठली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. पण त्या दिवसापासून तिचा छळ होऊ लागला. हळूहळू नवऱ्याचे आणि सासूचे खरे रूप तिच्या डोळ्यासमोर येऊ लागले आणि तिला शेजारीन बाईनं सांगितलेलं पटू लागलं. तेव्हा शेजाऱ्याकडे चौकशी केली, तेव्हा तिला माहीत पडलं की तिच्या ताईचा छळ झाला होता. तेव्हा मग तिने निर्धार केला की ताईसारखा अत्याचार आपण सहन करायचा नाही. वेळ पडल्यास दुर्गा देवीचे रूप धारण करायचे. एके दिवशी काहीतरी निमित्ताने तिच्या सासूबाईने तिच्यावर आपला हात उचलला, परंतु दुर्गाने तिचा हात वरचे वर पकडला आणि जोराने पिरगाळला. तशी सासू वेदनेने कळवळली. तेव्हा दुर्गा गर्जली, खबरदार, पुन्हा माझ्या अंगाला हात लावाल तर मी गौरी नाही दुर्गा आहे, दुर्गा. काय करशील ग तू? आता फक्त पिरघळला आहे, पण पुन्हा असा प्रताप केला ना तर मुळासगट मोडून दुसऱ्या हातात देईन, समजता काय स्वतःला? तिचे हे उग्र रूप पाहून सुशीलाबाई चांगल्याच वरमल्या, पण तरी देखील आव आणत बोलल्या, थांब, संध्याकाळी माझ्या मुलालाच घरी येऊ दे, मग बघ कशी तुझी खोड मोडते ती. असे म्हणून तनतनत निघून गेली. दुर्गा समजली की आज नवऱ्यासोबतही 2 हात करावे लागतील. अगदी तसेच घडले. संध्याकाळी शंकर आल्यानंतर सुशीलाबाईंनी दुर्गाची कागाळी केली. तसा शंकर भडकलाच. मुलगी झाल्याने त्याच्या मनात कित्येक दिवसापासून राग धुमसत होता. त्यात ही ठिणगी पडली. मग आग भडकायला कितीसा उशीर. तो तावातावाने तिच्या खोलीत गेला आणि दुर्गाला एक शिवी हासडली. म्हणाला, माझ्या आईवर हात उगारतेस, काय समजतेस स्वतःला? तोंडाला लगाम घाला. शिवी कोणाला देताय? कुणाला म्हणजे तुला. त्याचा अर्थ तरी समजतो का तुम्हाला? तू मला अर्थ शिकवतेस? थांब, मी तुला दाखवतो माझा हिंगा. असे म्हणून त्याने तिला मारायला हात उगारला. तसा तिने तो वरचेवर पकडला आणि म्हणाली, खबरदार, माझ्यावर हात टाकला तर काय करशील ग तू? पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करेल आणि तुम्हा मायलेकांना पकडून देईन. गुन्हा काय केला आम्ही पोलीस पकडून न्यायला? दारू पिऊन घरात धिंगाणा घालणे, बायकोला मारझोड करणे ह्याला सुद्धा गुन्हाच म्हणतात. शिवाय तुम्ही लोकांनी माझ्या निष्पाप ताईचा खून केला असे म्हणताच शंकरची अर्धी नशा तर सर्रकन उतरली. पण तरी देखील उसना आव आणीत बोलला, कोण म्हणते असं? मी म्हणते. याला पुरावा काय? पुरावा पण आहे माझ्याकडे.
मग अजून पोलिसांना का दिला नाहीस? देणारच आहे. तेवढ्यात दरवाजात उभ्या राहून दोघांचे संभाषण ऐकत असलेल्या सुशीलाबाई पुढे येत म्हणाल्या, अगं अगं, काय बोलतेस तू? हे खरं तेच बोलते. तू काय पण दोष लावशील तो आम्ही मान्य करायचा का? पुराव्याशिवाय बोलत नाही मी. तुम्ही उपाशी ठेवून मारलीत हे कुणी सांगितले तुला? कुणी का सांगेना, पण हे खरं आहे ना? खोटं आहे? मग ठीक आहे, कोर्टात सिद्ध करा. असा काय पुरावा आहे तुझ्याकडे? तो मी कोर्टात सादर करेन ना. असं तोपर्यंत जिवंत राहशील तेव्हाच ना. म्हणजे मला सुद्धा ठार मारणार तर? अर्थात वाटलंच होतं मला की तुम्ही या थराला जाल, पण म्हणूनच मी अगोदरच पोलीस स्टेशनला अर्ज करून आली आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुमच्या हातात बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. दुर्गाने पोलीस स्टेशनला अर्ज केल्याची खोटीच थाप मारली होती आणि पुरावा असल्याची पण खोटीच थाप मारली होती. तिला पाहायचं होतं की दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव, कारण चोराच्या मनात चांदणं असतं म्हणतात, ते काही खोटं नाही. पुरावा आहे म्हटल्याने दोघांचेही चेहरे भीतीने काळवटले होते. यानंतरचा भाग मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.